नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेश येथे 22 वर्षीय दलित महिलावर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. याच्या विरोधात राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन शहर काँग्रेसच्या वतीने यासाठी देण्यात आलो की देशामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवरती जे अन्याय अत्याचार रोजच होत आहेत त्याचंच उदाहरण काल 22 वर्षाची मुलगी अयोध्येमध्ये जे पवित्र स्थान म्हणतात त्या तिथं ती बाहेर निघाली आणि त्या मुलीचं अपहरण करून 3 दिवस त्यांना पोलिसांना अर्ज दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी तिथं चौकशी केली नाही आणि तिसऱ्या दिवशी त्या मुलीच्या वहिनीला म्हणजे भावजाईला त्या मुलीचं प्रेत सापडलं आणि अशा पद्धतीमध्ये सापडलं की त्या मुलीचे अक्षरशः पार्ट वेगवेगळे झालेले होते. अशा पद्धतीमध्ये जर अयोध्येमध्ये अशा घटना जर दलितांवर होत असेल तर तिथला जो मुख्यमंत्री जो कोणी तथाकथित साधू आहे त्यांनी राजीनामा द्यावा. नसता काँग्रेसच्या वतीनं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन करण्यात येणार आहे आणि या बीजेपीच्या सरकारला दाखवून देण्यात येणार आहे की काँग्रेस किती तीव्र झालेला आहे आणि दलितांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील, अल्पसंख्याकांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील तर या देशातल्या पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो दोघांनाही की या जातीवादी मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि त्या मुलींना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा. शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने 3 दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने 3 दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. रविवारी पारितोषिक वितरण झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणाद्वारे आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. आदिवासी चित्रकला, नृत्य, भाषण, सामान्य ज्ञान, वक्तृत्व स्पर्धा यासह कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. बक्षीस वितरण सोहळ्यास साई महाशब्दे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉक्टर उद्धव वायाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी चेतना मोरे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि शिक्षणासोबत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा. स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी गृहप्रमुख कुलकर्णी मॅडम, आखरे मॅडम, रामटेके मॅडम, राऊत मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.